माननीय सभापती महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 63 महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास सुधारणा विधेयक 26 मी आपल्या अनुमतीने मांडतो। विधेयक मांडण्यात आले। माननीय सभापती महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 63 महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे असा प्रस्ताव मी आपल्या अनुमतीने मांडतो। प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 63 महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे। सन्माननीय सभापती महोदय, याच अधिवेशनामध्ये आपण या संदर्भामध्ये गृहनिर्माण विभागावरची चर्चा करत असताना याच्यामध्ये आपल्याला म्हाडातला कार्यकारी अभियंता हा अधिक म्हणजे सक्षम प्राधिकारी आहे हा स्पेसिफिक उल्लेख नसल्यामुळं या मॅटरमध्ये आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये 20 जुलैला आपलं म्हणणं द्यायचं आहे। ही चर्चा सभागृहात होत असताना याही सभागृहात आणि विधानसभेच्या सभागृहात देखील ही चर्चा झाल्यानंतर सन्मान्य सदस्यांच्या बरोबर या अधिवेशन कालावधीमध्ये आपण या ठिकाणी बैठक घेतली। या बैठकीमध्ये आम्ही सगळ्यांनी चर्चा केल्यानंतर अमेंडमेंट यामध्ये आणावी, त्याशिवाय आपल्याला सुप्रीम कोर्टाची केस, कारण आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये ह्याच्यासाठी याच एका गोष्टीची अडचण येत होती आणि म्हणून आपण तात्काळ बैठक घेतली। तात्काळ या संदर्भातली आपण अमेंडमेंटचा प्रस्ताव LNJD कडनं तयार करून घेतला। माननीय मुख्यमंत्री, दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून कॅबिनेट पुढे तो नेला। विधानसभेने देखील ते संमत केला। माझी विनंती आहे, सभागृहानं सर्वानुमते हे बिल आणावं अशी सूचना केलेली होती। त्यामुळं आपल्याला 20 जुलैला जी सुप्रीम कोर्टामध्ये आपली तारीख आहे याच्यावर माननीय राज्यपाल महोदयांची तात्काळ सही झाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये आपण जे आपल्याला तिथं आपल्याला स्पेशल गव्हर्नमेंट हे म्हणजे सिनियर काउन्सिल नेमलेले आहेत त्यांच्याकडे आणि AG साहेबांच्याकडे सुद्धा हा एक स्ट्रॉंग मुद्दा आपल्या सुप्रीम कोर्टातल्या केससाठी या ठिकाणी होणार आहे। सभागृहानं हे विधेयक संमत करावं अशी मी आपल्याला विनंती करतो। प्रश्न असा आहे की महोदय, एक अत्यंत चांगला अशा प्रकारचं हे विधेयक आहे, कारण सभापती महोदय धोकादायक सेस इमारतींना धोकादायक घोषित करण्याचा अधिकार या विधेयकामुळे मुंबई रिपेअरिंग बोर्डाला मिळणार आहे। अनिल परब साहेब यांनी परवाच परब साहेब आपण सक्षम अथॉरिटी करावी अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी केली होती आणि मग या कायद्यातील तरतुदींना सभापती महोदय न्यायालयात आव्हान देण्यात आलं आणि या अधिकाराबाबत न्यायालयाचे असे म्हणणे आहे की हा अधिकारच म्हाडाला नाही आहे, कारण सक्षम प्राधिकरण म्हणून मुंबई दुरुस्ती व पुनर्रचन मंडळाला घोषितच केलेले नाही। आता सक्षम प्राधिकरण म्हणून घोषित करण्यासाठी हे विधेयक या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। सभापती महोदय, अनेक वर्षापासून ही केस न्यायालयात आहे। सक्षम प्राधिकरण म्हणून मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाला घोषित केलेलं नाही असं न्यायालयाचं म्हणणं आहे आणि आम्ही सक्षम प्राधिकरण आहोत असं बोर्डाचं म्हणणं आहे। या वादात अनेक धोकादायक इमारती पडल्या, लोक बेघर झाली सभापती महोदय, अनेकांचे जीव गेले। मी व्यक्तीच्या म्हाडाला विनंती केल्या, परब साहेब सातत्यानं आग्रह करतायत, याच अधिवेशनात त्यांनी सुद्धा या ठिकाणी मागणी केली होती, पाठपुरावा केला की या बोर्डाला सक्षम प्राधिकृत म्हणून घोषित करा। सभापती महोदय, हा मुद्दा प्रतिष्ठेचा न करता बोर्डानं एक छोटं विधेयक आणावं किंवा अध्यादेश काढावा, सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करावं, हे या सभागृहात आम्ही मांडलं होतं आणि इमारत दुरुस्ती मंडळ आणि गृहनिर्माण मंत्री महोदयांना मी धन्यवाद देतो। विशेषतः शंभूराजेंना चार्ज त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांना धन्यवाद देतो की अशा प्रकारचा पुढाकार आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यांनी ही मागणी मान्य केली, त्याबद्दल मी या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो। सभापती महोदय, या बिलाचं महत्त्व खूप आहे। जी लोक वर्षानुवर्ष छोट्या खोल्यांमध्ये राहतात, म्हणजे गिरगाव असेल, गिरणगाव असेल, त्या ठिकाणी लोक जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी राहत असतात आणि त्यांच्यासाठी हे बिल म्हणजे त्यांचा जीव वाचवणार आहे, त्यांचा अधिकार अबाधित ठेवणार आहे। आता या इमारती धोकादायक घोषित करण्यासाठी न्यायालयाची आडकाठी सभापती महोदय येणार नाही, त्या धोकादायक घोषित होतील, त्यांचा पुनर्विकास होईल आणि भाडे तत्वावर राहणारी माणसं आपल्या हक्काच्या घरात या निमित्तानं जाणार आहेत। पण अनेक वर्षापासून सुरू असलेली ही लढाई अजून संपलेली नाही। मालक सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेले आहेत, सर्वोच्च न्यायालयात तारीखही मिळत नाही। अनेक वर्षापासून
फक्त तारीख पे तारीख या ठिकाणी सभापती महोदय सुरू आहे. हा प्रश्न जसा तुम्ही तसाच लावला त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयातील केसवर सुनावणी होईल, म्हाडाची बाजू ऐकून घेतली जाईल आणि भाडेकरूंच्या बाजूचा आणि मालकांना समाधान देणारा निर्णय मिळेल. यासाठी सरकारला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी सरकार काय करणार आहे हे देखील मंत्री महोदयांनी राज्याला सांगावं अशी माझी अपेक्षा आहे. सभापती महोदय, पागडी एकता संघर्ष समितीच्या विनीता राणे, त्यांचे कार्यकर्ते, पागडीधारक, भाडेकरू सातत्यानं मला भेटत असतात. आज मी समाधानी आहे की मूळ मुंबईकर असलेल्या भाडेकरूंचा एक महत्त्वाचा प्रश्न सोडवण्यात आम्हा सगळ्यांना यश आलंय. मी तमाम पागडीधारक भाडेकरूंच्या वतीनं सरकारला पुन्हा या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपण संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो. अनिल परब. सभापती महोदय, आज खरं म्हणजे मुंबईकरांसाठी फार आनंदाचा दिवस आहे, सुखद दिवस आहे की एवढ्या पटकन सरकारने कारवाई करून ह्याच अधिवेशनात विषय मांडला गेला, ह्याच अधिवेशनामध्ये त्याच्यावर कारवाई झाली आणि ह्याच अधिवेशनात हे बिल आलं. कालच इथे अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये सगळ्या सत्तारूढ पक्षाने सांगितलं होतं की विरोधी पक्ष फक्त शिव्या घालण्यासाठी येतो, तर आज आम्ही कौतुक करण्यासाठी पण आलेलो की एवढं गतिमान सरकार असेल तर आम्हाला शिव्या घालायचं काम काय. मुंबईचे लोक जे जीव मुठीत घेऊन राहत आहेत, पागडीमध्ये ज्यांचा जीव अडकलेला आहे, आज बिल्डिंग कोसळतील आणि या बिल्डिंग कोसळतील कशासाठी, तर एका छोट्याशा गोष्टीसाठी की ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टात किंवा कुठल्याही कोर्टामध्ये सक्षम अधिकारी कोण हे ठरत नव्हतं आणि सक्षम अधिकारी कोण ठरत नव्हतं म्हणून मी सतत इथे मागणी केली. माझ्याबरोबर सचिन भाऊ होते त्यावेळेला, माझ्याबरोबर सतेजजी होते, मुंबईचे सगळे आमदार, प्रवीण दरेकर, म्हणजे मुंबईतल्या सगळ्या आमदारांनी हा विषय एकमुखाने लावून धरला होता. सुनील शिंदे होते कारण त्यांच्या तर इकडचा जास्त जिव्हाळाचा विषय येतो आणि सगळ्या आमदारांनी, सगळ्या मुंबईतल्या आमदारांनी हा विषय लावून धरला. याच्यामध्ये पक्षीय राजकारण नाही आहे, हा सगळ्या आमदारांचा आणि मुंबईतल्या जनतेचा विषय, जो विषय केवळ एका छोट्या गोष्टीसाठी अडकला होता. शासनाने ताबडतोब त्याच्यावरती कारवाई केली कारण मला माहिती आहे की कोर्टामध्ये हा विषय सोडवायचा असेल तर सक्षम 79A ठरवायचं कोणी, डिलिबरेट कंडिशनमध्ये बिल्डिंग आहे ते ठरवायचं कोणी, हे केवळ ठरत नव्हतं. आज ह्या बिलाच्या निमित्ताने त्याच्या बाबतीत आपण सुसूत्रता आणली आहे, अमेंडमेंट आणली आहे. मी पुन्हा एकदा या मुंबईकरांच्या वतीने, सगळ्या पागडीधारक रहिवाशांच्या वतीने शासनाचे मनपूर्वक आभार मानतो की शासनाने त्याच्यावरती ताबडतोब कारवाई केली आणि हे बिल आणून 20 तारखेला फक्त एकच काम करा, 20 तारखेला ही बाजू मांडण्यासाठी एक चांगले सिनियर काउन्सिल किंवा ॲडव्होकेट जनरलला आपण तेथे उभं करा. कारण हा विषय लवकरात कारण येणाऱ्या पावसामध्ये बिल आणून देखील येणाऱ्या पावसाळ्यात काही दुर्घटना झाली तर त्याचं आपल्याला चांगलं कामाचं देखील फळ मिळालं पाहिजे. म्हणून 20 तारखेच्या दृष्टिकोनातनं या बिलाच्यासाठी आपण चांगले सिनियर काउन्सिल अपॉइंट करा आणि हे बिल आणल्याबद्दल पुन्हा एकदा तमाम पागडीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या वतीने मी शासनाचं सुधारणा मागे घेण्याची आणि मी सुधारणा मागे घेतो. बिल आहे, बोला ना तुम्ही. बिल आहे त्यामुळे त्यांनी सुधारणा मागे घेतली आहे त्यांची, तुम्हाला बोलायला हरकत नाही. काय का सदनामध्ये नवीन नवीन सगळ्या काही गोष्टी आम्हालाही शिकायला मिळतात. 25 वर्षानंतर हे भाग्य आहे आमचं, असंच आम्ही समजतो. सभापती महोदय, हा प्रश्न ज्या विभागाशी जास्त संबंधित आहे, मुख्य मुंबई, आता अलीकडे उपनगरामध्ये सुद्धा जास्त व्हायला लागलं आहे, परंतु मुख्य मुंबईमध्ये मी या गिरगावचाच आमदार राहिलो खालच्या सभागृहामध्ये आणि त्या खेतवाडीमध्ये, आणि त्या विभागामध्ये त्या कालावधीमध्ये जवळजवळ 6-7 अशा घटना घडल्या की ज्याच्यामध्ये जीवितहानी झाली आणि आपण या सगळ्या याच्यामध्ये तिथे जाऊन आपल्या संवेदना फक्त व्यक्त करत होतो किंवा आपण त्यांना फक्त दिलासा देण्याचा प्रयत्न करत होतो. शासन म्हणून शासन दिलासा देण्याचा प्रयत्न करत होतो. आता मंगलजी त्या विभागाचं प्रतिनिधित्व करतात,
कारण डिलिमिटेशनमध्ये खेतवाडी हा आपल्या ह्याच्यामध्ये आलेला आहे, आपल्याला माहिती आहे, आणि तिथे सुद्धा अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. आणि म्हणून सभापती महोदय, हा जो प्रश्न होता इथेच सगळं येऊन थांबायचं की, आणि गेली अनेक वर्ष ह्या सुप्रीम कोर्टामध्ये, सगळ्या कोर्टामध्ये हे सगळं प्रकरण चालू होतं. आणि म्हणून शंभूराजे, आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. आणि हे पहिली वेळ झालेलं नाही. ज्या वेळेला इथे मंत्र्यांनी काही चांगली भूमिका शासन म्हणून घेतलेली आहे, आम्ही इथून त्यांचं स्वागतच केलं आहे आणि त्यांचं अभिनंदनच केलं आहे, सरकारचं अभिनंदन केलं आहे. म्हणून नुसते विरोधक अंगावर येतात असं नव्हे, अंगावर येण्याची भूमिका आपण सुद्धा घेऊ नका, असे आम्ही नेहमीच सांगत असतो. आणि म्हणून आपल्याला आठवत असेल तर याच्यामध्ये जे मार्गावर झालेली ती घटना, आपल्या खेतवाडीमध्ये 14 नंबरमध्ये झालेली घटना, आपल्या इकडे सीपी टँकला झालेली घटना, ह्या सगळ्या घटनांना आपण सगळे जातो तिथे, फक्त आपण बघ्याची भूमिका करतो, कारण आपल्याला कायदेशीर काही करता येत नव्हतं. आणि अशा ह्या अतिशय जटिल असा हा एक प्रश्न तयार झाला होता, फक्त आणि फक्त एका याच्यामुळे की सक्षम अधिकारी कोड ह्याच्यामध्ये, त्यामुळे प्राधिकरणाच्या त्या सगळ्या याच्यामध्ये आपण सगळ्यांचे जीव मुठीत होते. आणि म्हणून या बिलाच्या माध्यमातून सरकारचं सुद्धा हे करतो, आणि सरकार सगळीच झाली इकडून तिकडून, परंतु आपण ह्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला आणि तत्परतेने घेतला. जेव्हा ह्याची चर्चा झाली त्यावेळेला त्या कित्येक चर्चा वांजोट्या होतात, कुठलीही सरकार असली तरी, परंतु ह्या गृहनिर्माणची चर्चा झाली आणि आपण त्याच्यामध्ये तात्काळ पावलं उचललीत. नवे पावलं नुसती उचलली नाहीत, तर 20 तारीख ही समोर आहे आणि त्याच्या अगोदर आपल्याला हे सगळं करणं गरजेचं आहे. कारण सरकारी कागदपत्रातनं हे सगळं पुढे जात असताना अनेक क्लिष्ट ह्याला सामोरं जावं लागतं. ते आपण करून हे सगळं जेव्हा हे आणलेलं आहे बिल, त्याबद्दल तुमचं अनेक या मुंबईकरांच्या माध्यमातून आणि या सगळ्या डिलॅपिटेड बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या, चाळीमध्ये राहणाऱ्या सगळ्या आमच्या रहिवाशांच्या माध्यमातून आपलं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि या बिलाला पूर्णतः पाठिंबा देतो. 63 नंबरच्या या बिलाच्या संदर्भाने शासनाचं मी निश्चित मनापासून अभिनंदन करेन. कारण मुंबईतील जुन्या चाळीतील जे रहिवासी आहेत ते नेहमी शासनाच्या जुन्या चाळीतील भूमिकेबद्दल सातत्याने लक्ष देऊन असतात. आणि आज त्यांच्या संदर्भाने हे महत्त्वाचं बिल आलं आहे, याबद्दल तेही आपल्याला धन्यवाद देत असतील. आज या ठिकाणी ह्या बिलाच्या माध्यमातून आपण रिपेअर बोर्डाला एक वेगळा दर्जा देत असताना या जुन्या चाळीतील संदर्भाने आजही जी लोक जुन्या चाळीतील घर खरेदी करतात किंवा खरेदी विक्री करत असताना त्यांना कधीकधी मालक त्या ठिकाणी मान्यता देत नाही, अनेक वर्ष रखडवून ठेवतो, किंवा एकाच भाडेकरूच्या नावाने 2 रूम असतात. आणि ह्या इमारती ज्यावेळेला रिडेव्हलपमेंटला जातात त्यावेळेला खऱ्या अर्थानं ज्यावेळेला ते परिशिष्ट बनते त्यावेळेला ही समस्या उभी राहते की एकाच मालकाच्या नावाने 2 रूम असू शकतात, किंवा खरेदी विक्री केल्यानंतर मालकाने ट्रान्सफर केलेली नसेल आणि मग रेंट रिसिटी बदललेली नसेल, अशा वेळेला त्या घरात राहणाऱ्या भाडेकरूला निश्चित एका वेगळ्या समस्येला सामोरं जावं लागते. या बिलाच्या माध्यमातून माझी अशी सूचना आहे की हे सगळे जाचक नियम आहेत, कडक अटी आहेत, याच्यामध्ये कुठेतरी शिथिलता आणावी. जर एकाच्याच नावे 2 घरं असतील आणि एकच भाडेपावती असतील तर तिथे ते त्या परिस्थितीत राहणारे म्हणून ते मेन्शन करावं की एकाच नावाने 2 घरं आहेत, त्याला मान्यता द्यावी. किंवा त्या ठिकाणी मालकाने रेंट रिसिट ट्रान्सफर करून दिलेली नसेल तर सध्याचा ताबेदार म्हणून त्याचं नाव मेन्शन करून त्या ठिकाणी जुन्या मालकाचंही नाव असावं. परंतु या सगळ्या जाचक अटीमध्ये कुठेतरी तो भाडेकरू भरडला जातो. त्यामुळे आजच्या बिलाच्या माध्यमातून ह्या छोट्याशा माझ्या सूचना आहेत, या जाचक अटी शिथिल करण्याच्या त्या कराव्यात ही माझी विनंती आहे. सन्मान्य सभापती महोदय, सर्वप्रथम माननीय अनिल परब साहेब, माननीय भाई जगताप साहेब, माननीय सुनील शिंदे साहेब, माननीय दरेकर साहेब, सर्व सन्मान्य सदस्यांनी शासनानं तातडीनं या बिलावरती कार्यवाही करून याच अधिवेशनामध्ये ते संमत केलं, त्याबद्दल मोठ्या मनानं आणि वस्तुस्थितीनं
याबद्दल आपली सकारात्मक भूमिका आणि शासनाचं अभिनंदन केलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. मला मगाशी सांगायचं राहिलं की माननीय उपसभापती महोदय आता उपसभापती झाले, पण तत्पूर्वी ते सदस्य होते आणि ते सदस्य असताना त्याने देखील याच्यामध्ये या बाबतीत आग्रही भूमिका मांडली होती आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये याच अधिवेशनात ही अमेंडमेंट आला आणि 20 जुलैची तारीख ती कुठल्याही परिस्थितीत त्याच्या आत आपण ही अमेंडमेंट करून ती माननीय न्यायालयासमोर सादर करा. माननीय परब साहेब म्हटले की चांगला वकील द्या. आपण सांगितलेले इजिना सिनियर काउन्सिल जे आपले त्यांच्याबरोबर कॉन्फरन्स करून हा एवढा एकच मुद्दा त्या ठिकाणी निघाला होता आणि तरीसुद्धा अतिरिक्त मुख्य सचिव गृहनिर्माण यांना स्वतः सांगितले जाईल की या केसवरती लक्ष ठेवा, गरज पडली तर ब्रीफिंगला त्यांना स्वतः दिल्लीच्या सिनियर काउन्सिलकडे या ठिकाणी पाठवलं जाईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये न्यायालयीन प्रक्रियेमध्ये या आपल्या नवीन अमेंडमेंटचा निश्चित उपयोग होईल याचा सगळा प्रयत्न सरकारकडनं केला जाईल. सुनील शिंदे साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला तो थोडासा वेगळा जरी असला तरी त्याने जर ते पत्र दिलं तर त्या बाबतीतली सुद्धा मी एक बैठक घेईन आणि त्यातनं सुद्धा सकारात्मक मार्ग काढायचा मी प्रयत्न करेन. माझी विनंती आहे आपल्याला की सभागृहानं हे विधेयक संमत करावे. प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 63 महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत, होयचे एकमत, होयचे एकमत. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 व 3 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे एकमत, होयचे एकमत. खंड 2 व 3 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. मंत्री महोदय. सभापती महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 63 महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास सुधारणा विधेयक 2026 संमत करण्यात यावे. प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 63 महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास सुधारणा विधेयक 2026 संमत करावे. प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 63 महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास सुधारणा विधेयक 2026 संमत करण्यात यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत, होयचे बहुमत. महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 63 महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास सुधारणा विधेयक 2026 संमत करण्यात आले.